आपल्यापैकी प्रत्येकाच्या फोनवर आजवर अनेकदा स्पॅम कॉल्स आले असतील. मोबाईलची स्क्रीन लालभडक करणारे या स्पॅम कॉल्समुळे नुसता त्रासच नाही तर अनेकदा फसवणूकही होते. या स्पॅम कॉल्सवरच्या फ्रॉडला कुणी बळी पडू नये म्हणून सरकारनं स्पॅम कॉल्स पासून सावध राहण्याची नवीन कॉलर ट्यून पण सुरू केली आहे. या पुढे जाऊन आता स्पॅम कॉल्स आणि त्यातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं कठोर पावलं उचलली आहेत. स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी ट्रायनं नुकतेच नवीन नियम जारी केलेत. या नियमानुसार टेलिकॉम कंपन्यांनी स्पॅम कॉल्सची योग्य माहिती दिली नाही किंवा नियमांचं पालन केलं नाही तर त्यांना दंड होणार आहे. तसंच स्पॅम कॉल विरुद्ध तक्रार देण्याची ही सुविधा या नवीन नियमांमुळे मिळणार आहे. त्यामुळे ट्रायचे हे नवीन नियम खूप महत्त्वाचे आहेत. ट्रायचे हे नवीन नियम आहेत काय? या नियमांमुळे ग्राहकांचा फायदा कसा होणार आहे? स्पॅम कॉल्स विरुद्ध तक्रार कशी दाखल करता येणार याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी आपण देशात स्पॅम कॉल्सची समस्या किती मोठी आहे हे समजून घेऊयात. स्पॅम कॉल्समध्ये सहसा कर्ज किंवा पॅरामेडिकल सर्व्हिसेस यासारख्या गोष्टींचा प्रचार केला जातो, ज्याची अनेकांना आवश्यकता नसते. याबरोबरच काही स्पॅम कॉल्स लोकांच्या वैयक्तिक माहितीचीही चोरी करण्याचा प्रयत्न करतात, जसं की क्रेडिट कार्ड नंबर, बँक खात्याचे डिटेल्स किंवा पासवर्ड. यामुळे आजवर अनेक ग्राहकांचं आर्थिक नुकसान झाल्याचंही पाहायला मिळाले. लोकल सर्कलनं गेल्या फेब्रुवारीमध्ये 12,000हून अधिक मोबाईल युजर्सचा सर्व्हे घेतला होता. यापैकी 60% अधिक लोकांनी सांगितलं की त्यांना दररोज 3 किंवा त्याहून जास्त स्पॅम कॉल्स येतात. या डेटावरून असंही दिसून आलं की 30% लोकांना रोज सरासरी 1 ते 2 स्पॅम कॉल्स येत असतात. तर सर्व्हेतल्या 36% लोकांनी सांगितलं की त्यांना दररोज किमान 3 ते 5 स्पॅम कॉल्स येतात. 21% लोकांनी आपल्याला 6 ते 10 स्पॅम कॉल्स येत असल्याची, तर 3% लोकांनी आपल्याला रोज 10 पेक्षा जास्त स्पॅम कॉल्स येत असल्याची माहिती दिली आहे. यावरून देशात स्पॅम कॉल्सची समस्या किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येईल. आता ट्रायनं स्पॅम कॉल बाबत कोणता नवीन नियम आणलाय ते पाहूयात. ट्रायच्या नव्या नियमानुसार एअरटेल, जिओ आणि व्हीआय सारख्या नेटवर्क ऑपरेटर्सना त्यांच्या नेटवर्कवरील स्पॅम कॉल आणि स्पॅम मेसेजेसची संख्या नोट करून ठेवावी लागेल. तसंच आता स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मेसेजेस विरुद्ध तक्रार करणं सोपं होणार आहे. मोबाईल ग्राहकांना रजिस्टर्ड नसलेल्या नंबरवरून मेसेज किंवा कॉल आला तर ते त्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. यासाठी ट्रायनं तक्रार प्रक्रिया सोपी केली आहे. नव्या नियमानुसार स्पॅमची तक्रार करण्याची वेळ 3 दिवसांवरून वाढवून 7 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. याशिवाय ट्रायनं एक नवीन डू नॉट डिस्टर्ब ॲप लॉन्च केले. या ॲप मार्फत ग्राहक स्पॅम मेसेज आणि स्पॅम कॉल्सना सहज ब्लॉक करू शकतात, तक्रार दाखल करू शकतात आणि आपली तक्रार ट्रॅकही करू शकतात. आता स्पॅम कॉल विरुद्ध तक्रार कशी करायची ते समजून घेऊयात. तुम्हाला एखादा स्पॅम कॉल आला तर तुम्ही त्याची तक्रार टेलिकॉम कंपन्यांच्या ॲपवर किंवा कंपनीच्या पोर्टलवर करू शकता. सगळ्या टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या ॲप आणि पोर्टलवर स्पॅम कॉलची तक्रार नोंदवण्याचा सोपा ऑप्शन उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. तुम्हाला ईमेलद्वारेही तक्रार करता येणार आहे. स्पॅम कॉलचा नंबर देऊन किंवा ॲपमध्ये स्क्रीनशॉट अपलोड करूनही तक्रार केली जाऊ शकते. तक्रारीनंतर नेटवर्क ऑपरेटरला 5 दिवसांच्या आत यावर कारवाई करावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा 30 दिवसांची होती. एखाद्या नंबर विरुद्ध 10 दिवसात 5 तक्रारी आल्यास तो नंबर ब्लॉक करणं किंवा त्या नंबरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणं अशी कारवाई करणं कंपन्यांना या नवीन नियमानुसार बंधनकारक असणार आहे. ट्रायचा हा नवीन नियम 30 ते 60 दिवसात लागू होणार असल्याचं सांगितलं जाते. ट्रायच्या नव्या नियमानंतर कॉल्सची ट्रान्सपरन्सी वाढेल असं सांगितले जाते. नव्या नियमानुसार 10 आकडी मोबाईल नंबर टेलिमार्केटिंगसाठी वापरण्यावर बंधन येणार आहेत. प्रमोशनल कॉलसाठी 140 ही सिरीज सुरू राहणार आहे. शिवाय नव्यानं सुरू केलेली 1600 नंबरची सिरीज ट्रान्झॅक्शन आणि सर्व्हिस कॉलसाठी वापरली जाईल. या नियमांमुळे युजर्सना स्पॅम कॉल्स ओळखणं सोपं होईल असं बोललं जाते. याशिवाय ट्रायनं कमर्शियल मेसेजेस ओळखण्याचे नियमही बदलले आहेत. आता प्रमोशनल मेसेज पुढे P, सर्व्हिस संबंधी मेसेज पुढे S, ट्रान्झॅक्शनल मेसेजेस पुढे T आणि सरकारी मेसेज पुढे G असे इनिशियल्स असणार आहेत. ही व्यवस्था टेलिकॉम कंपन्यांना पुरवावी लागणार आहे. यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा मेसेज आलाय हे सहज समजू शकतं. आता ट्रायच्या या नव्या नियमांचं उल्लंघन केलं तर काय कारवाई होणार हे पाहूयात. ट्रायच्या नव्या नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंड बसू शकतो. पहिल्यांदा उल्लंघन करणाऱ्यांची आउटगोईंग सेवा 15 दिवसांसाठी बंद केली जाईल. पण वारंवार नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची टेलिकॉम सर्व्हिस 1 वर्षासाठी बंद केली जाईल. याचबरोबर नवीन नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांसाठी ट्रायनं आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. पहिल्यांदा नियम मोडल्यास 2 लाख रुपये, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास 5 लाख रुपये
आणि त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी 10 लाख रुपये दंड ट्राय कडून आकारला जाणार आहे. आता ट्रायचे नवे नियम मोबाईल युजर्ससाठी खूप दिलासादायक ठरतील असं सांगितले जाते. नव्या नियमांमुळे स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसमध्ये मोठी घट होणार आहे. तसंच मोबाईल युजर्सना त्रास देणारे नंबर्स लगेच ओळखता येणं सोपं होणार आहे. याशिवाय टेलिकॉम कंपन्या आता स्पॅम कॉल्सचा डेटा जबाबदारीने देतील असं बोलले जाते. याशिवाय ग्राहकांच्या तक्रारींवर लगेच कार्यवाही केली जाईल असंही म्हटलं जाते. इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे ट्रायनं आणलेले हे नवे नियम फक्त टेलिकॉम नेटवर्कद्वारे येणारे कॉल्स आणि मेसेजवर लागू होतील. हे नियम व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा सिग्नल यांसारख्या ॲपद्वारे येणाऱ्या कॉल्स किंवा मेसेजवर लागू होणार नाहीयेत. काही बातम्यांनुसार हा मुद्दाही सध्या चर्चेत आहे. ट्राय भविष्यात या ॲप्सवर कठोर नियम लागू करू शकतो असं बोललं जाते. एकूणच काय तर ट्रायनं ग्राहकांना येणारे स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसची संख्या कमी करण्यासाठी हे नवीन नियम आणले आहेत. स्पॅम कॉल्समुळे ग्राहकांची होणारी फसवणूक आणि त्यांना होणारा त्रास पाहता हे नियम उपयोगी ठरतील असं बोललं जाते. आता ट्रायच्या या नव्या नियमांमुळे स्पॅम कॉल्सवर किती आळा बसणार, ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी या नवीन नियमांचा किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ट्रायच्या या नव्या नियमांबाबतची ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.